झी 24 तास, एक पाऊल पुढे। ऐन दुष्काळात धुळवड साजरी करण्यावरून अडचणीत आलेले असताना देखील संत म्हणून घेणारे आसाराम बापू आडमुठ्या भूमिकेवरती कायम राहिलेत। नवी मुंबईत साजऱ्या होणाऱ्या धुळवडीच्या कार्यक्रमाला झालेल्या विरोधानंतर देखील बापूंची धुळवड साजरी झालीच। त्याचबरोबर सरकारच्या आदेशानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने टँकरची परवानगी नाकारल्यानंतर ठाण्यातून या धुळवडीसाठी पाणी आणण्यात आलं आणि बापूंची धुळवड साजरी झालीच। आपण कोणालाही कसं जुमानत नाही हेच आसाराम बापूंनी यातून दाखवून दिलं। या संदर्भात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली आणि या सगळ्या विषयावरती सर्वसामान्यांच्या संतप्त प्रतिक्रिया, यांना संत म्हणायचं का अशी चर्चा आहे। लोकांच्या मध्ये संताप आहे सगळ्या पाण्याच्या उधळपट्टीनंतर। पंकज आपल्याबरोबर भैयूजी महाराज आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। महाराज, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं धर्माच्या नावाखाली होतंय। तुमच्या मते धर्म म्हणजे नेमकं काय? धर्माचं माझं स्पष्टपणे मत आहे धर्माच्या बाबतीत। धर्म म्हणजे जीवन जगण्याची एक आदर्श आचारसंहिता आहे। प्रत्येक युगातली परिस्थिती, मानसिकता आणि प्रवृत्तीला ओळखून प्रतिकूलतेपासून अनुकूलतेकडे वळवण्याचा विचार, एक दृष्टिकोन देण्याचा विचार किंवा एक आचारसंहिता निर्माण करण्याचा विचार म्हणजे धर्म म्हटलं जातं। धर्म एक आचार, विचार, आहार विहार बरोबर एक जीवन पद्धती आहे आणि त्या जीवन पद्धतीमध्ये सात्विकता आणि सहजता आणि सरलता हे महत्वाचे विषय आणि त्याला भक्तीच्या नावाने आपण ओळखत असतो। नक्की भैयूजी, आता या सगळ्या प्रकरणानंतर यांना नेमकं संत म्हणायचं का असा देखील प्रश्न निर्माण झालाय। तुमच्या लेखी संत म्हणजे नेमकं काय? माझं फार स्पष्ट मत आहे की राष्ट्र, समाज आणि मानवतेसमोर जे काही आव्हानं आहेत त्या आव्हानांना उत्तर देण्यासाठी त्या युगातली विचारसरणी किंवा त्या युगात मत आणि त्याच्या आधारावर कृतिशील समाजाची निर्मिती करणारा तत्व म्हणजे समाज आहे। आज सध्याची परिस्थिती काय आहे की देव पाऊस पाडत नाही, घरची कणगी भरत नाही, कर्ज कधी सरत नाही, खरंच कलियुग आलाय म्हणावं लागतं आज आपल्याला। आज जिथं एकीकडे ग्लोबल वॉर्मिंग सारखे प्रश्न आपल्या समोर आहे, कन्या भ्रूण हत्यासारखे प्रश्न समोर आहेत, पाण्याचा आज भीषण प्रश्न आज आपल्या समोर आहे, दुष्काळी परिस्थितीतून महाराष्ट्र जात आहे। अशा परिस्थितीमध्ये समाजातल्या प्रत्येक वर्गाला आणि प्रवाहामध्ये आणत असताना आपल्याला सर्वसामान्य सोपे भाषामध्ये जनजागृती आणि कृती हे करण्याची खूप गरज आहे असं मला तरी वाटतं। आणि सत्याच्या धर्माचार्यांनी आणि धर्मगुरूंनी किंवा संतांनी आज आपल्या व्यासपीठावरून पाण्याचं महत्व असेल, नारी शक्तीच्या सन्मानाचा विषय असेल किंवा जे काही आव्हानं राष्ट्र, समाज आणि मानवतेचे पुढे आहेत त्याला योग्य रीतीने समाजाने एकत्र येऊन उत्तर कसं द्यायला पाहिजे ते सांगायला पाहिजे। नाही हे प्रश्न उभं राहायला नाही पाहिजे की आज एखाद्या संचार माध्यमाचा प्रतिनिधीला आपण कुठेतरी आपण संचार माध्यमाच्या प्रतिनिधीवर किंवा कुठल्या तरी एखाद्या सूचना तंत्राच्या प्रतिनिधीवर आपण जे आहे म्हणजे विरोध प्रतिक्रिया करतो। उलट संतांनी संयम आणि सहजतानी राहायला पाहिजे आणि ही शिकवण द्यायला पाहिजे, माझं तरी स्पष्ट मत आहे। निश्चित एकीकडे राज्यामध्ये सगळा हा दुष्काळ आहे, दुष्काळ असताना उधळपट्टी करणं योग्य नाही असंच तुम्ही म्हणताय। आपण अनेक ठिकाणी शेततळी तयार केली आहेत, शेतकऱ्यांना मदत केली आहे। या पद्धतीनं दुष्काळग्रस्तांसाठी आणखी काय करता येईल अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये? पण सांगितलं की तुळजापूरमध्ये 30 मार्चला आम्ही 5,000 शेतकरी बांधवांना मोफत बियाणे वाटप करतोय। आम्ही एक कन्सेप्ट चालू केलं होतं मागच्या काही वर्षापासून की समाजाने संतांकडे येण्यापेक्षा संतांनी समाजाकडे त्यांना आम्हाला भेटण्यामध्ये ते सर्व जर खर्च वाचवलं तर जे आज आमचे शेतकरी बांधव जे आज आत्महत्याच्या दारावर उभे आहेत, आज दुष्काळाची अशी भीषण परिस्थिती आपल्या प्रदेशामध्ये दिसून येत आहे, जिथे जनावरांना चारा भेटत नाही आहे। आज गुरांचे जर आपण अक्षरशः जीव पाहिले तर आपल्याला म्हणजे बघवलं जात नाही गुरांकडे। आपले जे तरुणाई आहे ती आज छावणीमध्ये आपल्याला म्हणजे जे जनावरांच्या छावणीमध्ये दिसत आहे। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला योग्य रीतीने जेवढे धर्म
क्षेत्रातले जे खर्च आहेत ते सर्व कपात करायला निश्चित. पाहिजे आणि पाण्यावर कार्य करायला पाहिजे. आपल्याला एक छोटंसं उदाहरण मी देतो की आमच्याकडे बरेच कॉन्ट्रॅक्टर शिष्य येतात. प्रत्येक महाराजांकडे कॉन्ट्रॅक्टर शिष्य असतात. आता त्यांच्याकडून तुम्ही मठाची भिंत बांधून घ्या, मोठे पंडाल लावून घ्या किंवा त्यांच्याकडून तुम्ही मंदिरं उभे करून घ्या, नाही तर तुम्ही त्यांच्याकडून एक 15 दिवसासाठी जेसीबी आणि पोकलेन असतात ना, आणि तुम्हाला क्रेडिट आपले जे ग्रामपंचायत आहे किंवा आपले जे कॉपरेटिव्ह सोसायटीज आहेत ते 16.5% जे सोशल वेलफेअर फंड मधून आपल्याला डिझेल उपलब्ध करून देते आणि जनभागीदारीतून तलाव निर्माण करता येतात. असे 750 तलाव मी शेतकरी कुटुंबातून येऊन चमत्कार न दाखवता, आडंबर न करता जर करू शकतो तर मोठे मोठे धर्म किती मोठं कार्य करू शकतात, माझं असं मत आहे. निश्चित गुरुजी, आपण स्वतः एका शेतकरी कुटुंबातून आला, कायम तुम्ही तसं सांगता की मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्याचमुळे कदाचित या सगळ्या आपल्या भावना अशा असाव्यात. आपण ज्या पद्धतीची भूमिका घेताय अशीच भूमिका अन्य आध्यात्मिक गुरूंनी देखील घ्यावी आणि या दुष्काळाच्या काळात महाराष्ट्र होरपळतोय, महाराष्ट्राच्या जनतेवरती मायाचं छत्र धरावं अशीच अपेक्षा आहे. आपण बोललात झी 24 तासशी. धन्यवाद आपले. झी 24 तास, एक पाऊल पुढे.